पुण्यामधल्या दारूकांडामधल्या मृतांचा आकडा हा तब्बल 24 पर्यंत गेलेला आहे। हडपसरच्या काळेपडळ इथल्या आणखी 2 जणांचा मृत्यू झालाय, तर आणखी काही लोक असे आहेत ज्यांच्यावरती अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्याच्या प्रकरणी आणखी एक कारवाई देखील करण्यात आली। दापोडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांची उचलबांगडी झाली आहे। प्रदीप पाटील यांची पोलीस नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली। याआधी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे तसंच तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक 4 पोलीस कर्मचारी यांना देखील निलंबित करण्यात आलंय। यानंतर आज प्रदीप पाटील यांची उचलबांगडी झालेली आहे। तर काल मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणी पोलिसांकडेच बोट दाखवलं होतं। पोलिसांचा अभय असल्याशिवाय अशा पद्धतीची घटना, अशा पद्धतीचे प्रकार होणार नाहीत असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं होतं। आणि त्यांच्या याच वक्तव्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे। नाही, अभय असल्याशिवाय होणार नाही हे गोष्ट खरं आहे, कारण हातभट्टीची दारू या ठिकाणी विकली जाते आहे, हे खरं अतिशय दुर्दैवी आहे, चुकीचं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्याच्या पुढे एक थेंबही दारू या ठिकाणी विकली जाणार नाही। अगदी वरिष्ठांपासून डीजींपासून सीपीन सगळ्यांना त्यांनी आता कडक शब्दात सांगितलेलं आहे। कारवाई या ठिकाणी केलेली आहे। एकाच दिवशी मृत्यू झालेत आणि त्यामुळे मग सगळ्यांच्या लक्षामध्ये या ठिकाणी आलं आणि त्यानंतर ही कारवाई झाली आणि त्यानंतर लक्षात आलं की या दारूमध्ये काहीतरी मिळावट आहे आणि यामुळे सगळ्या मृत्यू झालेले आहेत आणि म्हणून पोलीस ॲक्शन मोडवर आलेत आणि त्यांनी सगळी कारवाई या ठिकाणी केलेली आहे। पोलिसांचं अभय असल्याशिवाय हे धंदे होत नाहीत असं जर गिरीश महाजनांचं म्हणणं असेल तर गिरीश महाजन तुम्ही सरळ सरळ मुख्यमंत्र्यांना कोट करताय आणि तुम्ही हे सांगायचा प्रयत्न करताय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह खात्यावर कुठलंही नियंत्रण नाहीये। जर अमितेश कुमार यांना झेपत नसेल, कंट्रोल करू शकत नसतील तर याचा अर्थ अमितेश कुमारांना स्वतः गृहमंत्री कंट्रोल करू शकत नाहीत का? उत्तर दिली पाहिजे।